हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण। चला, थंडी तर इतकी सुटली ना, थंडी आता 10 वाजायला आले की नाही, 9:30 वाजले असतील। थांबा बघते किती वाजले। 10ला 5 मिनिट कमी आहेत, तरी पण कधी थंडी जाईना की आमच्याकडे धुकं कमी होईना झालंय। चला बघूया तर आज सकाळ सकाळी कधी मी काय काय काम करणार आहे ते तुम्हाला दाखवते। चला, पहिल्यांदा कधी भाताचा कुकर लावून घ्या। आणि काल स्लॅब झाल्यामुळे आता बरेच दिवस माझा कधी रुटीनचा रोजचा व्लॉग कधी डेली व्लॉग येत नव्हता म्हणजे कधी काय व्हायचं, काहीतरी काम असायची होतं, त्यामुळे काही ना काहीतरी कामं असायची, त्यामुळे कधी गडबडीने तीच कामं आवरायला व्हायचं आणि मग राहू दे म्हणायचं, कंटाळा यायचा। त्यामुळे मग कधी व्लॉग शूट नव्हते करत। आणि कसं घरची पण असतात, कसं मला आवडते म्हणून मी व्लॉग करते, माझं डेली रुटीन दाखवते, पण कसं घरच्यांना सगळ्यांनाच पटेल असं नाही, त्यामुळे कधी मी शक्यतो घरची असते त्यावेळी मी कधी व्लॉग शूट नाही करत। चला, तर आजपासून परत आपल्या डेली रुटीनला सुरुवात केली का। चला पहिल्यांदा भात लावूया, मग तुम्हाला कधी वरचा स्लॅब दाखवून येते कसं पडलं, तुम्हाला कधी वरचा आपला स्लॅब पडलेला दाखवून। पिलू उठा की बाबा, 10 वाजले। पिलूचे ना नीचे 2 दिवस खेळ होते शाळेत, पण पाय इतके दुखायला लागले, उठायला तयार नाही। पाणी मारायचं, पाणी सारखं मारायला लागते। 1 तासाभरापूर्वी कधी मारलेलं आहे, 1-1.5 तास झालं। पाणी पण मारायचं आणि तुम्हाला दाखवते रंगाची झाडी। कॅमेरा केलेला होता, कारण लक्ष कधी मला माझ्या पायांकडे द्यायला पाहिजे, नाही तर तुमच्या संग बोलता बोलता रामनाम सत्य। ओ ओ आहो, मोटर चालू करा। आपला काल पडलेला स्लॅब खाली खाली बघायला इतकी भीती वाटते की नाही। स्लॅब भारी वाटते माहिती, तिथं वर आल्यावर। उन्हाळ्याला एवढं भारी वाटते की नाही, असंच बसावं वाटतं। छान चालू केली मोटर। इथे मी कधी मिक्स सगळे कडधान्य आहेत की नाही त्याची उसळ बनवलेली आहे। त्यानंतर इथे कधी तुरीची डाळ टाकलेली होती शिजत, त्यातच मी आता शेवग्याच्या शेंगा टाकते, त्यातच टोमॅटो घालून कधी शिजवते। अजून हळद टाकायची, हळद टाकल्या, थोडंसं मीठ टाकायचं आणि असे कधी शिजवून घ्यायचे, नंतर कधी तडका मारायचा, छान चव येते। आणि डाळ पण शिजलेली आहे, त्यानंतर मी त्यामध्ये शेवग्या शेंगा टाकलेल्या की नाही त्या पण शिजलेल्या। डाळीसोबत शेवग्याच्या शेंगा का टाकायचे नाहीत, कारण कधी डाळ शिजायला वेळ लागतो आणि शेवग्याच्या शेंगा कधी पटकन शिजतात, त्यामुळे कधी डाळ शिजेतोपर्यंत त्या शेवग्याच्या शेंगा कधी असे गिर होतात, त्यामुळे कधी डाळ अर्ध कच्ची शिजली की मग त्यामध्ये कधी शेवग्याच्या शेंगा टाकायच्या। चला, आता कधी डाळीला फोडणी देऊया। ते मी तेल टाकलेलं आहे, जिरा टाकूया,
कढीपत्ता, लसूण ठेचलेला टाकायचा. ह्यात मी हळद वगैरे सगळंच त्याने डाळ शिजवताना टाकलेलं आहे, त्यामुळे आता फक्त मी तडका देणार. त्यामध्ये लाल तिखट, थोडंसं मीठ, हे शिजवलेली डाळ. मस्तपैकी उकळी येऊ देऊया. त्यानंतर गॅस बंद करायचा. अजून पण तिथं भांडी वगैरे पडलेली आहेत, ती घासायची आहेत, भाकरी करायची, ओटा धुवायचा आहे, एवढं सारं काम आहे. अजून देवपूजा करायची आहे. तरी बघा आपण डाळ फोडणीला दिलेले आहे. आता मस्तपैकी उकळी येऊ दे. चला आता तिकडे भांडी पडली बघा बेसिनमध्ये, तशीच भांडी आवरून घेते आता. बाकीचं सगळं जेवण झालेलं आहे, भांडी पण झालेलं आहे. आता आपण भाकरी करून घेऊया. पाणी कसं काय सारखे आले, रात्री आलेलं सकाळी आलेलं आमच्याकडे पाणी आलं टाका. लो गरम गरम जाते पटकन. भाकरी चपाती उरलेली आहे, त्याचे मी तुकडे मिक्सरला बारीक करणार आहे आणि ह्याची काही फोडणी देणार. मस्तपैकी काही फोडणीची चपाती केलेली आहे. फोडणीची चपाती गरम गरम छान लागते. थोडं झाकण ठेवून काही वाफ येऊ देऊया. तसं काल स्लॅब असल्यामुळे थोडंसं जेवण जास्त केलेलं, कोण पण येते आणि जेवते म्हणून मग चपाती शिल्लक राहिलेल्या त्या खराब होण्यापेक्षा की नाही त्याची फोडणीची चपाती केली. अशी फोडणीला द्यायची. शिळी चपाती जर उरली असेल की नाही तर अशी फोडणीला देऊन बघा, चवीला छान लागते. आणि मी ती कशी बनवते की नाही ह्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, ते नक्की बघा. अजून एकदा पाणी मार. सकाळपासून की नाही 3री वेळ पाणी मारायचं. थोडंसं राहिले, नीला उभं केलं मध्येच मारायचं. मी कडेनं मारायला लागते, कारण की नाही असं आजूबाजूनं वायरी गेलेलं आहे की नाही लाईटच्या त्यामुळे भीती वाटते. त्यामुळे कडेला मारून आले. मध्ये आता फक्त की नाही पिलेलं थोडंसं झालं मारून. चालते आता सरबत करते त्या लोकांना. मशीन झालंय, कपडे उन्हात टाकूया. कधी पाणी मारायला वर गेलं असं त्याने आहेत की त्यांचं खाली काम चाललंय ना. तासाला पाणी मारायला लागतं. तुम्ही निघालं असा आता 8 दिवस कामाचं बंद. आज आता ओपं घालून गेली का नाही हो, मग काय ते 8 दिवस येणार नाही. करायचं चालतं. किती काय असेल ते सांगा. नाही तर तुमचं बर्तन बरं मी इथं आले देतो. त्यावेळेस नाही
करून असंच आलो तर आता 8 दिवसात ही लोक येणार नाही. चला पिलू ग्लास धुवून ठेवाय नाही शिवाय जरा तेवढी मदत मला. चला ह्या सोबतच करणे आजचा व्लॉग पण इथेच बंद करूया. धन्यवाद. तिथं आहे ना ग्लास ठेवलाय.